आज आपण सिंपल बार डायग्राम, मल्टिपल बार डायग्राम, सब डिवाइडेड बार डायग्राम बघणार आहे. बार डायग्रामचा उपयोग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे आयटम्स आहेत ते कम्पेअर करायसाठी उपयोगाला येऊ शकतं किंवा डिफरंट कॅटेगरीज आहेत त्यांच्या कम्पॅरिझनसाठी बार डायग्राम वापरला जातो. तर आपण पहिले एक्झाम्पल बघणार आहे. बघा, इथं आपण टाईप केलेलं आहे. हे समजा डिपार्टमेंट आहेत आणि ही TY ची स्ट्रेंथ आहे प्रत्येक डिपार्टमेंटची. आपण जर असं बघितलं तर याचा आपण पहिले सिंपल बार डायग्राम काढू शकतो. तो कसा काढायचा, तर आपल्याला एक्स ऍक्सिस वर हे डिपार्टमेंट घ्यायचेत, वाय ऍक्सिस वर नंबर ऑफ स्टुडंट्स घ्यायचेत आणि मग आपण त्यांच्यावर बार तयार करू शकतो. तर आपण इथे एक्सेल मध्ये कसं बार डायग्राम काढणार आहे ते बघणार आहे. तर आपण पहिल्यांदा इन्सर्ट मध्ये जायचं आणि इथं बार डायग्राम घ्यायची. बार डायग्राम घेतल्यानंतर इथं आपण याच्यात डेटा आपण देणार आहे आधी त्याला. तर डेटा देताना इथे क्लिक केल्यानंतर डिझाईनचा ऑप्शन आला, सिलेक्ट डेटा घेतला. तर हा डेटा आपण सिलेक्ट केलेला आहे. तर हे बघा, बार डायग्राम तयार झालेले आहेत. आता इथे एडिट जायचं. एक्स ऍक्सिसला आपल्याला डिपार्टमेंटची नावं पाहिजेत, तरी आपण डिपार्टमेंटची नावं अशा पद्धतीनं देऊ शकतो. ओके, आता इथे डिपार्टमेंट आलेला आहे. फक्त आपल्याला इथं डिपार्टमेंट नकोय, तर आपल्याला इथून एडिट परत एकदा करू आपण आणि फक्त हे देऊया आपण. तर अशा पद्धतीने हे नंबर ऑफ स्टुडंट्स आलेले आहेत डिपार्टमेंट वाईज. इथं आपल्याला हे कंपॅरिझन साठी उपयोगाला येते. तर आपण इथं बघितलं तर हे पहिला बार डायग्राम आहे. काय दाखवतोय तो आपल्याला बार डायग्राम, की डिस्ट्रीब्युशन ऑफ स्टुडंट्स अकॉर्डिंग टू द डिपार्टमेंट. तर कशा पद्धतीने होते आपल्याला इथे कम्पेअर करता येते. तर इथं आपल्याला लगेच लक्षात येईल की बाबा केमिस्ट्री डिपार्टमेंटला जास्त मुलं आहेत, त्यानंतर वेगळ्या डिपार्टमेंटला कमी. तर याच्यात परत आपण अजून वेगळ्या प्रकारचे लेआउट्स बघू शकतो. बघा, इथं आपल्याला नंबर ऑफ स्टुडंट्स इथं दाखवलेला आहे किंवा हे नंबर ऑफ स्टुडंट्स वर येते. तर अशा पद्धतीने आपल्याला लेआउट आहेत, त्याच्यावरून आपण करू शकतो. इथं व्हॅल्यू पण दाखवू शकतो ज्या आहेत त्या. तर आपण आता हा ठेवूया, म्हणजे वाय ऍक्सिस वर आपल्याला नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत आणि ह्या लाईन सुद्धा आपल्याला रिमूव्ह करता येतात. तर हा पहिला सिंपल बार डायग्राम झाला. ओके, आता आपल्याला मल्टिपल सब डिवायडेड बार डायग्राम काढायची आहे. म्हणजे आपल्याकडे नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत, फक्त ते मेल आणि फिमेल कॅटेगरीमध्ये. तर याचा आपल्याला सिंपल बार डायग्राम नंतर आपण बघणार आहे सब डिवायडेड बार डायग्राम. तर इथं जायचं, इथं आपण सब डिवायडेड एका ह्याच्यात वेगळ्या पद्धतीचे कॅटेगरी येणार आहेत, म्हणून सब डिवायडेड बार डायग्राम दाखवतो. त्याच्यात वेगळ्या एकाच कॅटेगरीचे वेगळे भाग केलेत. म्हणजे आपलं डिपार्टमेंट हे कॅटेगरी होतं, त्याच्यात मेल आणि फिमेल अकॉर्डिंग टू द जेंडर आपल्याला दाखवायचं आहे. तर इथं आपण क्लिक केलं की इथे सिलेक्ट डेटा म्हणून ऑप्शन येतोय. तर डेटा आपण अशा पद्धतीने सिलेक्ट करू. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे एडिट करायचं आणि इथे डिपार्टमेंटचे नावं द्यायचे फक्त खाली. ओके, आणि मग इथं आपल्याला हा बार डायग्राम मिळालेला आहे, सब डिवायडेड बार डायग्राम. आता याच्यात आपण बघितलं तर इथे तुम्हाला ते दाखवते की मेल आणि फिमेलचं प्रमाण किती टक्के आहे, काय आहे, अशा पद्धतीचं हे दाखवतंय. तर हा काय सब डिवायडेड बार डायग्राम, सब डिवायडेड बार डायग्राम. तर हे अशा पद्धतीचं सब डिवायडेड बार डायग्राम आहे आपल्याकडे. आता याचे पण वेगळ्या पद्धतीचे क्विक लेआउट्स इथं आपल्याला मिळतात एक्सेलवर, की जे तुम्हाला व्हॅल्यू दाखवू शकतो आपण. मेल फिमेल जोडलेले दाखवू शकतो, पॉइंट्स कसे जोडलेले ते सुद्धा, किंवा हे अशा वेगळ्या पद्धतीने तर वेगळा दाखवू शकतो तुम्हाला. तर आपण व्हॅल्यू दाखवून सुद्धा घेऊ शकतो किंवा पर्सेंटेज घेऊ शकतो. तर याच्यावरून आपल्याला लक्षात येते की मेल आणि फिमेलचं प्रमाण ऑन अन ऍव्हरेज एकसारखंच आहे, थोडंफार कमी जास्त होते. तर हे सब डिवायडेड बार डायग्राम अशा पद्धतीने तुम्हाला मिळते. बेरीज ही शेवटी एकच असणार आहे. इथे जी बेरीज होती 20 तशीच इथं पण बेरीज आहे. बेरीज या टोटल कॉलमची 20च बेरीज येते. म्हणजे इथं 60 आहे आणि इथं 100 आहे, म्हणजे केमिस्ट्री डिपार्टमेंटची टोटल 160च आहे इथे. अशा पद्धतीने हा सब डिवायडेड बार डायग्राम आहे. आता त्याच्यानंतर आपण बघणार आहे मल्टिपल बार डायग्राम. आता मल्टिपल बार डायग्रामचा उपयोग काय, तर वेगवेगळ्या वर्षांचं आपण कंपॅरिझन करू शकतो एकाच कॅटेगरीचं. तर आता आपण डिपार्टमेंटची स्ट्रेंथ ह्या 2 वर्षांसाठी बघतोय, 2023 आणि 2024. तर आपण काय करायचं, तर परत इन्सर्ट मध्ये जायचं, इथं बार डायग्रामला जायचं. आता मल्टिपल बार डायग्राम सिलेक्ट केलं आपण आणि इथं आपण जाणार आहे आणि मग इथं गेल्यानंतर सिलेक्ट डेटा म्हणतो ते. तर आता सिलेक्ट डेटा आपण केलेला आहे. हा डेटा आपण सिलेक्ट केलेला आहे. आता ओके, आता इथे एडिट करणारी कॅटेगरी डिपार्टमेंट वाईज. ओके,
तर आता हे 2023 त्यानं सिलेक्ट केलेलं आहे, तर त्याच्यामुळे आपण जरा असं सिरीज परत एकदा सिलेक्ट करूया. तर आपण डेटा इथं देताना अशा पद्धतीने देणार आहे ऍड. तर ही रेंज एवढीच देऊया आपण इथं. ओके. आणि इथं सिरीज 1चं नेम आहे, तर सिरीज 1चं एडिट करू शकतो आपण, नाव त्याला देऊ शकतो 2023. ओके. आणि सिरीज 2 ही आपली 2024 आहे, तर तिथं आपण त्याला नाव बदलू शकतो. आणि एक्स ऍक्सिसवर डिपार्टमेंट पाहिजे, तर ही डिपार्टमेंट आली. तर हे अशा पद्धतीने मल्टिपल बार डायग्राम येते. याच्यात आपल्याला वेगळ्या वर्षांचं कंपॅरिझन करता येते, कुठल्या डिपार्टमेंटला किती प्रमाणात विद्यार्थी वाढलेले. तर आपण बघितलं तर 2023 पेक्षा 2024 ला डिपार्टमेंटला स्ट्रेंथ थोडी थोडी कमी झालेली अशा पद्धतीने दिसतो हा मल्टिपल बार डायग्राम. मल्टिपल बार डायग्राम. तर हे 3 प्रकारचे आता तुर्तास आपण बार डायग्रामचे प्रकार बघितलेले, सिंपल बार डायग्राम, सब डिवायडेड बार डायग्राम आणि मल्टिपल बार डायग्राम. सिंपल बार डायग्राम कम्पेअर करायसाठी वापरला जातो वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टरिस्टिकचे मॅग्निट्यूड म्हणजे त्याचे किती व्हॅल्यूज आहेत ते कम्पेअर करायसाठी. तसंच सब डिवायडेड बार डायग्राम ही कशासाठी आपल्याला उपयोगाला येते, इज यूज टू शो हाऊ कॅटेगरी डिवायडेड इंटू स्मॉलर सब कॅटेगरी. आता ही मेन कॅटेगरी होती डिपार्टमेंट, त्याच्या सब कॅटेगरीज आहेत मेल आणि फिमेल जेंडर, त्याच्यानुसार आपण बघितलेलं आहे. मल्टिपल बार डायग्राम मध्ये आपण 2 किंवा 3 व्हेरिएबल एकाच कॅटेगरीसाठी कम्पेअर करू शकतो. इथे व्हेरिएबल म्हणजे वर्ष आहेत आपली आणि कॅटेगरी आपली डिपार्टमेंट आहे. तर अशा पद्धतीने हे बार डायग्राम आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहे पाय चार्ट. आता पाय चार्ट मध्ये काय असतं की वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरीज ह्या तुम्हाला एका सर्कल मध्ये दाखवता येतात, त्याला आपण म्हणतो पाय चार्ट. पाय चार्ट इज सर्क्युलर डायग्राम शो हाऊ डिफरंट कॅटेगरीज कॉन्ट्रीब्युट टू होल. म्हणजे टोटल मध्ये सर्क्युलर मध्ये किती कोण कॉन्ट्रीब्युट करते अशा पद्धतीने. तर उदाहरण आपण बघूया कॅटेगरी की आपण खर्च कुठल्या कुठल्या गोष्टींवर करतोय असं दिलेलं आहे. समजा फूड, एंटरटेनमेंट, सेव्हिंग, ट्रान्सपोर्टेशन, ऑर्डरला खर्च किती होतोय, तर अशा पद्धतीचा हा खर्च आहे. टोटल आपण 4000 रुपये खर्च करतोय. तर आता हे सर्कल आहे, सर्कल असल्यामुळे आपल्याला इथं अँगल काढावा लागणार आहे. तर अँगल काढायचा फॉर्म्युला काय आहे, तर 1500 ही अमाऊंट आहे बघा इथं. 1500 आपण अमाऊंट सिलेक्ट केलेली भागिले टोटल अमाऊंट 4000 गुणिले 360 केलं की आपल्याला डिग्री मिळते. म्हणजे आपल्याला जेव्हा सर्कल काढायचं, सर्कल काढताना अँगल लागतो किंवा डिग्री लागते, तर तो अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो आपण. इथं सुद्धा बघितले तर 800 भागिले 4000 गुणिले 360, तर तो अँगल आलेला आहे 72. अशा पद्धतीने आपण अँगल काढणं गरजेचं आहे, आपल्याला त्याशिवाय पाय चार्ट काढता येणार नाही. सिमिलरली आपण पर्सेंटेज काढू शकतो की किती पर्सेंट कॉन्ट्रीब्युट करतोय, तर फक्त आपण 360च्या ऐवजी 100 न गुणलं की हे पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट होणार आहे. तर आपण याचा पाय चार्ट काढूया. तर आपण नेहमीसारखं इन्सर्ट मध्ये जाणार आणि इथं पाय चार्ट आहे, पाय चार्ट सिलेक्ट करणार. पाय चार्ट सिलेक्ट केल्यानंतर आपण याच्यावर क्लिक करणार आणि इथं सिलेक्ट डेटा करणार. आता इथं सिलेक्ट डेटा करताना आपण फक्त हे सिलेक्ट करणार आहे. ओके. तर हे आपल्याला अशा पद्धतीनं हे तयार झालेलं आहे. आता सिरीज 1 इथं काय आपली अमाऊंट टू बी एक्सपेंड, अमाऊंट किती आपण खर्च केलेली ती, तर हे अशा पद्धतीने आलेला आहे पाय चार्ट. आता जर तुम्ही बघितले तर क्विक लेआउट मध्ये तर इथं पर्सेंटेज तुम्हाला दाखवते किंवा किती खर्च झालेला आहे कुठल्या कॅटेगरीवर. तर हे आपण असं पण दाखवू शकतो किंवा हे असंही दाखवू शकतो. तर आपण हे असं बघितलं तर लक्षात येईल. तर आपण जे इथं बघतोय आता फूडवर किती टक्के खर्च झालेला आहे, 37% बघा. फूडवर किती खर्च झालेला आहे, 37%. एंटरटेनमेंटवर 20% खर्च होतोय, 20% खर्च दाखवलाय. सेव्हिंगवर किती खर्च झालेला आहे, 25%. ट्रान्सपोर्टेशनवर 13% खर्च झालेला आहे, त्याने अप्रॉक्सिमेशन घेतलेलं आहे. आणि ऑर्डरला 5% झालेलं आहे. तर अशा पद्धतीने टोटल आपली ती 100% गेलेलं आहे. आणि हे त्याचे अँगल्स आहेत. म्हणजे इथे ऍक्च्युली हा सर्कलचा अँगल किती आहे, हा 135 डिग्री फूडचा. तर आपल्याला सर्कल काढून मग त्याचे अँगल मोजर करून आपण पाय चार्ट अशा पद्धतीने काढू शकतो. तर आता इथं आपण ह्याला काय म्हणू शकतो, पाय चार्ट. पाय चार्ट शोविंग डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्सपेंडिचर ऑन डिफरंट कॅटेगरीज.